संजू भोसले, संजय पाटील, प्रवीण भोसले यांनी दोघांनी इथं आम्हाला जे काय वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं कारखान्यावर आम्ही आलो. आम्हाला त्यांनी जी काही चेअरमन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे. आम्हाला आमचे पैसे मिळाले 50%, काही सुद्धा शंका नाही. आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही ह्या माध्यमातून सांगतो की बाबा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही. आमच्या फायनलमधनं 75% रक्कम आम्हाला मिळली. पहिले किती मिळाले ती ना? पहिली 25%, आता किती मिळाले? परत 50%, 75% मिळले. आबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या सीझनपत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो. आबानी उपोषणस्थळी तुम्हाला काय म्हणजे भेट वगैरे काय दिली? हा दिली होती भेट आबाना मला. ते त्यावेळेस मी म्हणली होती तुमचं असेल ते म्हणले मी आपण बसून मिटवू. जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवून वगैरे नेले? नाही नाही काय म्हणणं? नाही नाही असं नाही. त्यांनी पण असं म्हणू नये. आम्ही त्यांना सांगून आलोय. त्यांना काय सांगू म्हणजे? त्यांना सांगितलं होतं असं असं आमची तडजोड झाली, आता आम्ही चाललो. त्यांना आता काय मेसेज द्याल की तुम्ही काय आता पैसे हातात येते आमचे. अरे तुम्ही पण या म्हणून तुम्ही या म्हणलं त्याला चाला म्हणलो तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिटवून टाकू. तुम्ही समाधानी आहे ना? हे समाधानी आहे सगळे? हो समाधानी आहे. हाय समाधानी आहे आम्ही. आणि आम्हाला प्रवीण भोसले, अतुल भोसले यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागलं. त्यांनी तडजोड करून मिटवलं. आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे किंवा हे झालं पाहिजे. कारखाना तर 100% चालला आमचा कारखाना आहे पाहिजे. साहेब. सभासद आहे आम्ही. आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विसरणार नाही. तर पुढचं बी आमचं काय राहिलेलं ते देतो म्हणे त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय. 15 दिवसात मी तुमच्यापाशी येतो, बोलतो, बसू, आपण कसं मिटवायचं ते मिटवू. आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे. इथं यावं आणि त्यांचे पैसे घ्यावे. फसवणूक कुठेही झालेली नाही. त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय. आमदार साहेब असू द्या, भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या, ह्यांनी समजेनी शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावी. उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर कधी त्यांनी एनी टाईम कधी बी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावी. तुमची फसवणूक वगैरे झाली असं ते म्हणतात? नाही नाही, आमची फसवणूक काही झालेली नाही. त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलं आहे आमचं. तुम्हाला किती मिळाले होते राहिलेले आणि आता किती मिळाले? 25% मिळाले आणि आता 50% मिळाले. बरं, तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकार्य म्हणतायत? काय नाही फसवणूक काय नाही. त्यांनी शब्द दिलेलं ते आम्हाला पूर्ण केलेलं आहे. फसवणूक नाही झाली. आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना. आम्ही त्यात खुश आहे.